जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतीत विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम। मायेच्या योगाने या सद्गुरूंचं वर्णन करण्याचा प्रयत्न निष्फल प्रयत्न सुरू आहे की कसे आहेत सद्गुरू, त्यांची ओळख त्यांचा परिचय करून देत असताना की काय काय कशाची उपमा दे हा सगळा खटाटोप चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आता स्वर्गापर्यंत पोहोचलो। पृथ्वीवरचे जे काही पर्वत सागर सगळे झाले आणि आता स्वर्गापर्यंत स्वर्गामधलं अमृत झालं कल्पतरू आता। आणि मग कल्पतरू जे की जर कल्पनाच नाही मनच उरलं नाही वृत्तीच उरल्या नाहीत तर तिथे कामना कुठल्या, मग त्या कामना पूर्ती करण्यासाठी कुठल्या कल्पतरूची आवश्यकताच काय, अशा स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवतात। त्यामुळे कल्पतरूची काही उपमा ह्यांना कशी हे होऊ शकते। आणि कल्पतरू काय करतो बरं,
इच्छा आमच्या पूर्ण करतो, पण कुठल्या इच्छा? जे आम्ही इच्छा करू तीच इच्छा तो देतो. म्हणजे मागितलं की देणे, हे हे काही प्रेम आहे का? तुम्ही सांगा हा काय पाहिजे ते, मग आम्ही देऊ. आपल्याला का नाही समजत? ती आई काय त्या बाळाला, नाही नाही त्याला भूक लागली असेल, तिलाच ते अंतःकरणातून समजतं. आणि त्या बाळाला कळतं का काय पाहिजे आणि काय नाही करायचं आहे. पण सद्गुरूला माहिती आहे की हा सामान्य जीव जो आहे त्याला काय हवं आहे. तो अज्ञानाने मागतोय, मला पैसा पाहिजे, मला श्रीमंती पाहिजे, मला काय अजून मुलं बाळं पाहिजेत. पण सद्गुरू काय करतात? खरी कृपा झाली तर सगळं काढूनच घेतात उलट. मग ते काय देतात आपल्याला? ते मोक्ष देतात, ते ज्ञान देतात, ते सत्य दाखवतात. या मायेच्या अंधकारातून आपल्याला बाहेर काढतात. अनावर ओसरे माया, ही जी आपण आवरू शकत नाही त्या मायेच्या ओघामध्ये आपण वाहतो आहोत, ती मायाच ते काढून येत असतात. तिथे कल्पवृक्षाचं काय चालणार आहे बरं? इच्छाच मुळी जी माया आहे आणि त्या मायेलाच तुम्ही फोपावत ठेवलं तर काही फायदा नाही आहे ना. ते त्यालाच त्याचा समूळ नाश करणारे आहेत. त्यामुळे कल्पवृक्ष म्हणजे कशाला त्याला पाहिजे म्हणले, तिथं जाऊ नका तुम्ही. त्याला सुद्धा उपमा देता येत नाही. मग आम्हाला कधी कधी असं वाटतं ना की नाही, सद्गुरूंची सेवा करायची आहे मला. मग त्यांना करण्यासाठी आपण दूर असतो. मग ते असं वाटतं आत्ता का नाही, माझ्याकडे विमान पाहिजे होतं, मी जाऊन पोहोचेन. आणि मग असं वाटतं की सद्गुरूंचं वैभव एवढं आहे, मग त्यांना अमुक अमुक एक दिलं पाहिजे. मला काही देता येत नाही, का नाही असं काही माझ्याकडे असा काही जादूचा मणी किंवा काही चातूची ताटली की जे लगेच मला जे पाहिजे ते मिळेल असं. तर तशी चिंतामणी सर्गामध्ये आहेत. जे चिंतू आपण, जे काही मनात चिंतन होईल ते लगेच देणारे असे मणी आहेत. तर मग त्या मण्यासारखे सद्गुरू आहेत का? तर काय म्हटलं? चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुपणी, निकामासी न लगती श्रीराम. चिंतामणी असे, चिंतामणी चिंतामणींचे एक चिंतामणी नाही म्हणले, चिंतामणींचं भरपूर भरपूर. आणि चेतन चिंतामणी, चालते बोलते चिंतामणी इथे असावेत असं ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं. पण तिथे म्हणले हेच खरं चिंतामणी सांगण्याचं, सद्गुरूंना चिंतामणी कसं म्हणायचं म्हणले, कारण जिथे चिंताच उरली नाही, मात्र लेश मात्र सुद्धा चिंता नाही, तर त्या चिंतामणीला कोण पुसणार? तर त्या चिंतामणीसाठी मनामध्ये काहीतरी म्हणावं लागेल ना, मला हे पाहिजे, मला ते दे, हे दे, तर त्या चिंतामण्याचा उपयोग आहे. पण जिथे मनच उरलं नाही आहे अशा त्या सद्गुरूची स्थिती, तर तिथं चिंतामणी कसं हे करू शकणार? आम्हाला लहानपणी ती गोष्ट सांगायची ना, एक राक्षस होता आणि म्हणजे एक मुलगा होता, आणि त्या मुला बिचारा गरीब होता. आणि त्या आजीने सांगितलं, तो म्हणला मग आपल्याकडे पैसे नाही, काय करायचं? मग आजी म्हणली देवाची भक्ती कर तू. आणि मग देवाची त्यांनी भक्ती केली. आणि मग त्या म्हणलं एक पाठवेन, म्हणले एक राक्षस येईल तुझ्याकडे. आणि मग त्या राक्षस म्हणले त्याला सतत काम सांगत राहायचं, जर का काम नाही सांगितलं तो तुला खाऊन टाकेल म्हणले. आणि मग तो सतत चिंता, सगळं कामं करून घेतो त्याच्याकडून, गाडी दे, बंगला दे, घर बांध, सगळी कामं करत राहिली. पण तो काय त्याच्यासाठी ती अशी चुटकीसरशी सगळं ती कामं करत होता. मग आता काय करायचं? काम झालं की तर मागे लागायचा, मी तुला खाऊन टाकीन म्हणून. आम्ही ही गोष्ट लांबलचक तासभर मुलांना सांगतो, फार मजा येते त्यांना ती ऐकायला. आणि मग तेव्हा मी खाऊन टाकीन तुला. मग आता ती आजी त्याला काय करते, शक्कल सांगते काय करायचं. नारळाचं झाड लावायला सांगते, ते पण लागतं. आणि त्या नारळाच्या झाडावर चढ उतर, चढ उतर, चढ. म्हणजे त्यामुळे मुलांना वेगळं सांगतो, म्हणलं त्याला रामनाम घ्यायला सांग म्हणले.
तसंच आहे ना, की आमचं मन जे आहे ते मन काय करत असतं, सतत चिंता करत असतं. कशाची चिंता? दोन प्रकार, योग आणि क्षेम. माझ्याकडे जी वस्तू नाही ती नाही म्हणून चिंता, आणि मग ती कशी मिळेल, मला मिळेल का, ही चिंता आम्हाला असते. आणि एकदा का मिळाली तर मग ती सांभाळायची चिंता, भविष्यामध्ये ते कसं जाणार नाही, कसं तुटणार नाही, ती चिंता. म्हणजे प्राप्त नाही ते प्राप्त करण्याचा सगळा खटाटोप, आणि प्राप्त झाल्यानंतर ते सांभाळण्याचं सगळा उद्योग. या दोन मध्येच आमचं सगळं जीवन जात असतं. पण ही जी उपाधी आम्हाला मिळालेली आहे, हे जे मन मिळालंय, ते काही या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी आहे का? चिंतन करण्यासाठी आहे. आणि मग असं चिंतन जेव्हा आपण करतो, तेव्हा मग चिंतामणी कशाला पाहिजे? सतत त्या रामाचं चिंतन जेव्हा आहे, तर त्या हे सगळं मला पाहिजे, मला नको आहे, हे कशाला राहील बरं? त्या रामाचं चिंतन जेव्हा होत असतं, मग तिथे त्या सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये तर ते रामनाम पण नाही, तो राममयच होऊन गेलेला आहे. ते राम नाम घेणं असंही उरलं नाही. मग तिथे कशाला पाहिजे तो चिंतामणी? इतकं ते स्वतःच मुळी स्वरूपाने चिंतामणी असतात. इच्छा जी आहे ती इच्छा त्यांची दासी बनते. हे चिंतन जे आहे त्या चिंतनामुळे सगळ्या सिद्धी ज्या राहिल्या ते पाहिजे ते मिळू शकतात, पाहिजे ते करू शकतात. त्यांना दुसऱ्या चिंतामणीची काही आवश्यकता नसतेच मुळी. हा भक्त प्रल्हाद भगवान नरसिंह रूपाने समोर आले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा त्या प्रल्हादाला विचारलं, तुला काय पाहिजे आता ते माग म्हणले. तेव्हा त्यांनी काय मागावं? प्रल्हादाने काय मागितलं म्हणजे, मला काय मागायचंय, काही नकोय मला. नाही म्हणले, माग असं तू. तेव्हा त्यांनी जे मागितलं, आता इथे संदर्भाच्या दृष्टीने फक्त आपण घेतो आहोत, आणि जे मागितलं की म्हणले, मला असं ठेवा की मला काही कामना उरूच नाही, काही मागणंच उरू नाही, अशी माझ्या मनाची स्थिती करून टाका. मग चिंता मात्र नाही म्हणी, चिंताच नाही तर मग चिंतामणी काय? देवा मला अमुक दे रे, तमुक दे. काहीच उरलं नाही तर काय, मागणंच उरलं नाही आहे. कोण पुसे चिंतामणी म्हटले. काय करायचंय तो चिंतामणी? चिंतामणी नको, कल्पवृक्ष पण नको. नाही, पण एखादी गाय असेल तर बरं होईल. दुभती गाय, कामधेनू. ती कामधेनू पण तशी सगळ्या कामना पुरवणारी ती कामधेनू आहे. कामधेनूची दुभणी निकामासी न लगती. जो निकाम झालेला आहे, निष्काम झालेला आहे, प्रजहाती यदा कामान, ज्याच्या मनामध्ये अगदी प्रकर्षेण अगदी सगळ्या कामना ज्या आहेत त्या निघूनच गेलेल्या आहेत. कारण जे आनंदच प्राप्त झाला तर ह्या कामना कशावर राहतील? मग ही कामधेनू तरी कशाला पाहिजे बरं? ही कामधेनू स्वर्गामध्ये आहे, अशा आपल्या पुराणामध्ये या सगळा उल्लेख आहे. स्वर्गामध्ये अमृत आणि काय कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी हे सगळे कुठून आलं? तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं, देवदेवतांनी जेव्हा समुद्रमंथन केलं आणि तेव्हा पहिलं सगळं हलाहल विष निघालं, आणि मग त्याच्यानंतर मग 14 रत्न सगळी निघाली. अप्सरा आणि मग हे चिंतामणी आणि काय कल्पतरू, पारिजात वृक्ष, चंद्रमा वगैरे, लक्ष्मी आणि अमृत निघालं सगळं. त्या अमृत मंथनातून हे सगळं आलेलं आहे. आणि नंतर आपल्याला माहिती की इंद्रदेवाकडे हे सगळे, स्वर्गामध्ये हे सगळं देवतांकडे हे सगळं आहे. आणि मग जेव्हा भगवंताने जो परशुराम मानव अवतार जेव्हा घेतला, तेव्हा ही कामधेनू जी होती ती जमदग्नी ऋषींकडे होती.
पूर्वीच्या काळी की आश्रमाचं हे म्हणजे धर्मकार्य जिथे चालू आहे तिथे हे कामधेनू वगैरे, कारण उत्पन्न कुठं काही नाही ना, आपल्याला फक्त दान करायचं आहे, पण मग त्याच्यासाठी कोणीतरी देणारं हवं आहे ना. मग ती कामधेनू जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये होती आणि सगळ्या आश्रमाचं जे कारभार आहे, अन्नदान आहे, आले गेलेल्यांना विद्यार्थी, तर त्या कामधेनूनी सगळं हे चालायचं. आणि एके दिवशी सहस्रा अर्जुन तिथे आला, आपल्या सेनेसह आला. आता साधा आश्रम, ते विरक्त संन्यासी सगळे लंगोट्या लावणारे, पण त्यांनी इतकी बडदास्त ठेवली होती राजाची. आणि ते सगळं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं की हे आश्रमात हे कसं काय इतकं, अगदी व्यथेच्छ भोजन सगळ्यांना सोन्या चांदीच्या ताटांमध्ये. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना ते समजलं की ती कामधेनू यांच्याकडे आहे. आणि मग राजाच्या मनामध्ये इतकं हे झालं की आपलं राज्यसुख सुद्धा त्याच्या पुढे त्यांना फिकं वाटलं. आणि कुठल्याही परिस्थितीत मला कामधेनू हवी आहे वाटायला लागलं. त्या जमदग्नी ऋषींकडे मागितली होती, मला ही गाय द्या म्हणले, तुम्हाला पाहिजे तेवढं मी काय मोहरा देतो आहोत. पण ते म्हणले नाही, हे आमच्या आश्रमाची सेवा इथे चालते, त्या सेवेसाठी ही कामधेनू आवश्यक आहे, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही. तर सहस्रा अर्जुनाला, आता तो राजा आहे, क्षत्रिय आहे, आणि कामना आली की आम्ही सगळा काय ना मॅनर्स ते विसरून जातो. आणि तो गेल्यानंतर त्यांनी, परशुराम तिथे नव्हते, आणि त्यांनी आश्रमावर स्वारी केली, सगळा आश्रम उद्ध्वस्त करून टाकला आणि त्या कामधेनूला तो घेऊन गेला. आणि मग आता कामधेनू पण नाही, आश्रम उद्ध्वस्त झाला होता. अशा विचित्र अवस्थेमध्ये जेव्हा परशुराम परत आले आणि त्यांनी हे बघितलं, त्यांना त्या सहस्र अर्जुनाचा वधच करून टाकला. त्याचे एवढे सहस्र बाहू, काही बघितलं नाही, त्या शिरच्छेद आणि सगळे बाहू कापून टाकले. आणि पण आता जमदग्नी ऋषी बघा किती महान, ते सद्गुरू जे म्हणतो आपण, की ते म्हणले, अरे फार मोठं पाप केलंस तू, एकतर हत्या केलीस आणि त्यात पुन्हा राजाची हत्या, म्हणजे हे तर फार मोठं पाप आहे, तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल म्हणले. आणि त्या प्रायश्चित्त घ्यायला तुला पुन्हा तपश्चर्या करावी लागेल, जंगलामध्ये जावं लागेल. आणि पुन्हा परशुराम आपली प्रायश्चित्तासाठी गेले होते. आणि तेव्हा या सहस्र अर्जुनाच्या मुलांना हे समजलं की आता परशुराम नाहीये. मग आता त्या दरम्यान काय झालं होतं की राजा जेव्हा ती गाय घेऊन जात होता, कामधेनू घेऊन जात होता, तर ही कामधेनू काही त्याच्या हातून पण ती सुटली. आता ती कामधेनूच आहे, तिची दैवी शक्ती तिच्यामध्ये असते. मग ही कामधेनू पण सुटून ती स्वर्गामध्ये निघून गेली होती. ते काय त्याच्या हाती तर लागलेलीच नव्हती ती, ना यांच्याकडे ना त्यांच्याकडे. आणि मग आता ह्या आपल्या वडिलांचा वध केला, याचा बदला घेण्यासाठी ते मुलांनी पुन्हा सगळं हे केलं. असा तो पुढचा इतिहास. म्हणून तर परशुरामांनी शपथ घेतली होती ना की हा सगळा पृथ्वी जी निक्षत्रिय करेन. एवढं मोठं सगळं महाभारत रामायण घडलं. तर एका त्या कामनेपोटी आम्ही काय करतो, किती लयाला जातो. जे धर्माचं अधिष्ठान आहे, जे सद्गुरू आहेत, त्यांच्या देखील पुढे आम्ही हे असं होतो, एक राजा असून. तर त्यामुळेच म्हणले हे सगळं काय करायचं आहे आम्हाला, तर काही नको आहे आम्हाला तिथं, कामधेनूही नको आणि काहीच नको आहे. तर त्याची काय उपमा तिथं द्यायची, अशी ही कामधेनू ही निघाली. तिच्यामध्ये अतिशय दैवी शक्ती असतात. आपली साधी गाय जर आपण तिच्यामध्ये एवढ्या शक्ती आहेत, ती जर पाळली ना तर जीवन काय होईल सगळं. प्रत्येक तिचा अवयव, प्रत्येक जे आहे तिचं जे मलमूत्र सुद्धा अतिशय औषधी आणि उपयोगी आहे, काहीही वाया जात नाही त्यांच्या ह्याच्याने. ही कामधेनू तर दैवी शक्ती आहेत. तिचं जे दूध आहे, तिचं नुसतं दर्शन जरी झालं तरी सुद्धा खूप काही आपल्याला सगळे चमत्कार घडतात. त्यामुळे तिचं दूध म्हणजे अमृतच असतं. अशी ही कामधेनू. पण तरी सद्गुरूसाठी मात्र त्याचा काही
उपमा पण लागत, कारण तिथं कामनाच नाही आहे. तर त्या कामधेनूची काय आवश्यकता आहे. मग आता म्हणले मग आणखीन कुठलं रत्न निघालं होतं त्याच्यातून, तर ते पण विचारून बघू म्हणले, त्याचा विचार करू. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारा असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी श्रीराम. आजकाल सगळ्यात जास्त ना, पैसा जिसके पास है दुनिया उसकी दास है. पैसा म्हणजे सर्वस्व. आपल्याकडे काय म्हणतात, तिजोरी भरली पाहिजे तरच सगळं आहे असं वाटत असतं. खरोखर पैसा आहे का सगळं म्हणजे? मग ती जर कशी आहे लक्ष्मी म्हणले, सद्गुरू म्हणजे लक्ष्मी आहे अशी जर उपमा दिली, समजा पैसा नाही, माझे सद्गुरू म्हणजे लक्ष्मीसारखे आहेत, पैशाप्रमाणे आहेत, तर म्हटले पण ती लक्ष्मी कशी आहे, ही संपत्ती कशी आहे, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. नाशिवंत आहे म्हणले, जास्तीत जास्त 7 पिढ्या राहते, नंतर ती नाही राहत, एका ठिकाणी राहत नाही. ती लक्ष्मी चंचल आहे, सतत ती एका ठिकाणून दुसरीकडे जात असते. ती चंचल आहे, नाशिवंत आहे. मग जी नाशिवंत आहे तिचं वर्ण म्हणजे उपमा सद्गुरूला कसं देता येईल, कारण यांच्याकडे कोणती लक्ष्मी आहे म्हणले, ज्याचे द्वारा तिष्ठत मोक्षलक्ष्मी. अशी लक्ष्मी आहे ती की ज्याच्यामुळे आम्ही कशाचे गुलाम राहत नाही, ज्याच्यामुळे आम्हाला मुक्ती मिळते, कशाचंच बंधन उरत नाही, ना कर्माचं बंधन, ना कुठल्या इथल्या परिस्थितीच्या बंधनात आपण अडकत नाही. आनंदी आनंद जे देणारं असं मुक्त जीवन असं देणारी ही मोक्षलक्ष्मी जी आहे, ज्ञानातून जी प्राप्त होते, ती ज्यांच्याकडे आहे, ती जर आणि ती सगळ्यांना ते देता आहेत, त्यांना ह्या सामान्य लक्ष्मीची उपमा देऊन काय मिळणार आहे. आणि खरोखर ही जी लक्ष्मी आहे, हा संपत्ती आम्हाला जर सर्वस्व वाटलं, खरं म्हणजे ही लक्ष्मी जी आहे ही काय आहे, हे केवळ साधन आहे. त्याच्यातून आपल्याला काही मोक्ष मिळत नाही, काहीच मिळत नाही. खरं म्हणजे वाटतं आम्हाला फक्त. म्हणून तर म्हणजे संतांनी, उलट संत आम्हाला सांगतात, सद्गुरू सांगतात, मा करू धनजन यौवन गर्व, हारती निमेषात कालच सर्व. धनाचा एवढा गर्व करू नकोस, धनाची हाव धरू नकोस म्हटले. यल्लभसे निज कर्मोपात्तम, वित्तम तेन विनोदय चित्तम. जे तुझ्या कष्टाने तुला मिळाले तेवढ्यावर तू समाधान मान, नको या पैशाच्या मागे लागूस. का बरं? कारण त्या पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैशामुळे काही मिळत नाही, तो नाशिवंत आहे. आणि त्या पैशातून काय मिळत नाही म्हणजे काय, सगळं मिळतं ना आम्ही, हो सगळ्या वस्तू मिळतात, पण आम्हाला हवं ते मिळत नाही त्याच्यामध्ये. मोक्षलक्ष्मी ही फार वेगळी आहे ना. बाजारात जाऊन आम्हाला काय त्या वस्तू खरेदी करता येतात, पण त्या वस्तू आपल्याला जे सुख आहे ते आपल्याला मिळत नाही. पदार्थ आम्ही आणू शकतो, वेगवेगळे खायचे पदार्थ, पण भूक काही त्या पैशाने विकत मिळत नाही. भरपूर काय पाणी आणून ठेवलं, पण तहान आम्ही विकत नाही घेऊ शकत. स्त्रिया आजूबाजूला असतील सगळ्या दिवस रात्र, पण प्रेम जे आहे ते प्रेम नाही विकत घेता येत. नोकरदार सगळे असतील, पण विश्वास जो आहे तो आम्हाला विकत नाही घेता येत. भरभरामचं पुस्तकं आम्ही आणू शकू, पण ज्ञान नाही विकत घेता येत, ज्ञान नाही मिळू शकत. मग ह्या वस्तू आम्हाला मिळतात, पण आम्हाला ज्ञान, सुख, शांती, विश्वास, प्रेम जे हवं आहे ते काहीही मिळत नाही यांनी. आणि मग ते देणारं जे ती मोक्षलक्ष्मी आहे, ज्याच्यामुळे, ज्या संपत्तीमुळे आम्हाला हे सगळं मिळून जातं. आणि तेच तर खरं मुक्ती आहे ना, की आम्हाला दिवस रात्र सुखच आहे, काही असो नसो तरी आम्ही आनंदी आनंद, असा आनंदाच्या अवस्थामध्ये आहोत, असे ते सद्गुरू असतात. काही त्यांच्याकडे नसतं ना.
कौपीनवंत खलु भाग्यवंत म्हटले. त्याच्याकडे साधी लंगोटी सुद्धा नसते कदाचित. कधी भिक्षा मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर नाही, पण ते त्या आनंदामध्ये असतात, ब्रह्मानंदामध्ये असतात. अशी ती मोक्षलक्ष्मी जी मिळाली. अलेक्झांडर सिकंदर सगळं जग जिंकलं, काय त्यांच्याकडे नव्हतं, एवढी लक्ष्मी होती, सगळं अमृत आणि चिंतामणी असल्यासारखंच आहे. पण जेव्हा भारतात तो आला आणि जात असताना त्याला एवढा गर्व होता, सगळ्यांना पैसा वाटत होता, आणि असा एक साधू झाडाखाली बसलेला होता. म्हणजे काय पाहिजे माग तुला. त्याच्याकडे काहीच दिसत नव्हतं ना, लंगोटी लावून आपला दरिद्री दिसत होता, दाढी मिशा वाढलेल्या, जटा वाढलेल्या सगळ्या. काय पाहिजे ते माग म्हटलं. त्यांनी काय मागावं. मोक्षलक्ष्मी ज्याच्या दारी तिष्ठत आहे म्हटले. त्या मोक्षाची पण जे उपमा, न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती पण नको आहे अशी ती सद्गुरूची अवस्था आहे इथे. नको मला हे सगळं काही. अरे त्या सिकंदराला ओशाळला तो, की मी आज एवढा मोठा जगज्जेता, इतकं सगळं युद्ध करून मी सगळं जिंकलं, पण हा माझा अपमान करतो आहे, साधं माझ्याकडे काही मागतही नाही आणि सरळ मला नको म्हटला. असं काय आहे ह्याच्याकडे. म्हटलं तू बाजूला हो, म्हटलं थोडंच ते सूर्याचा प्रकाश मला अडतोय, तुझा बाजूला हो. इतकं तुच्छ. मोक्षलक्ष्मी दारात पाणी भरतीये त्यांच्या. असे जे सद्गुरू, त्यांना ह्या लक्ष्मीची उपमा काय द्यायची. तर ती पण म्हणले उणी आहे, ती पण मला काही देता येत नाही. मग आणखीन काय. स्वर्गलोक इंद्र संपती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना श्रीराम. स्वर्गलोक हा जो आहे, इंद्रलोक जो आहे, इंद्र स्वर्गाचा राजा आहे, आणि मग ही संपत्ती सगळी त्या अमृत मंथनातून मिळालेली आहे. म्हणजेच काय की कर्म केलेलं आहे आणि कर्मामधून हे सगळं प्राप्त झालेलं आहे. मग जे कर्मातून प्राप्त होणार आहे त्याला काहीतरी मर्यादा असणारच आहे. जितकं आम्ही कर्म केलं ते तितकंच असणार आहे आणि तितक्या काळासाठीच ते असणार आहे. 10 वर्षाची नोकरी आम्ही केली तर तुम्हाला काय पगार 10 वर्षाचाच मिळणार आहे आणि तो 10 वर्षच पुरणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. मग तशीच ही स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे सगळं कर्मातून उत्पन्न झालेलं आहे. जे उत्पन्न झालेलं आहे ते जन्म जिथं आहे तिथं मृत्यू आहे. मग ते काळांतरी विटंबती म्हणले. जरी सापेक्षतेने स्वर्ग हे अमरलोक म्हटला, ते पृथ्वी लोकापेक्षा, मृत्यू लोकापेक्षा तिथलं जे आयुष्य आहे ते जास्त आहे. म्हणजे जसं आता म्हटलं की मनुष्याचं इथलं 1 वर्ष ते पितर लोकाचा 1 दिवस होतो, आणि मग त्याच्याही पेक्षा त्यांचं 1 वर्ष, पितर लोकाचं 1 वर्ष म्हणजे गंधर्व लोकाचा 1 दिवस, त्या गंधर्व लोकांचं 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकाचा 1 दिवस. इतका तो काळ मोठा आहे. मग आपल्या मनाने 10 पट काय, अजून 100 पट असेल कदाचित. मग तेवढा तो काळ जरी असला तरी सुद्धा कुठेतरी काळ आहेच आहे. मग काळ आहे तर त्या काळाला विटंबना आहे, ती कुठेतरी सुरुवात आहे तर शेवट आहे, जर मोजायचं आहे तर तिथे आहे. पण जे ज्ञान आहे, जी कृपा आहे ते अनंत आहे, त्याला कुठलीही सीमा नाही. देशकाल वस्तूची ही सीमा तिथे नाही आहे. ते कालातीत आहे, गुणातीत, अवस्थातीत असं आहे. आणि मग ही सद्गुरूची कृपा, जसं ब्रह्मस्वरूप, जे ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद, त्याचं जे लक्षण सांगितलं, लक्षण काय म्हणायचं, स्वरूपच आहे ते. मग त्या स्वरूपामध्ये ही कृपा पण जी आहे, 5 शक्ती आहेत त्या, सच्चित आनंद, आणि जे आवरण आहे, ही आवरण एक शक्ती, जी माया, आणि भगवंताची कृपा. ही कृपा पण सगळीकडे सर्व व्याप्त आहे. मग ज्यांनी त्या ब्रह्माला जाणलं, जो ब्रह्मस्थित झाला,
तर तो ब्रह्मरूपच होऊन गेला, त्यामुळे त्याची कृपा सुद्धा ती तशीच आहे, काळांतरी चळेना. ती अनंतच आहे, ती सर्वव्याप्त आहे, त्याला कुठलीही सीमा नाही. मग त्यालाही स्वर्गाचे सगळ्या ह्या संपत्ती, अमृत आणि कामधेनू आणि काय कल्पवृक्ष किंवा चिंतामणी, हे सगळं काय बरं उपमा ह्याची द्यायची? ते सगळे खोटे पडतात म्हणजे त्यांना काही हे नाही आहे. आता पुढे काय बघू आपण. जय जय रघुवीर समर्थ.